रामकृष्ण हरी माऊली. आज आहे दिवाळीचं महालक्ष्मी पूजन. या पवित्र संध्याकाळी आठवणीने करा एक छोटासा पण चमत्कारी उपाय. आज 21 ऑक्टोबर वार मंगळवार. या दिवशी दिवाळी आलेली आहे. धार्मिक दृष्टीने दिवा सकारात्मकतेचे प्रतीक आहे. जेव्हा घरात दिवा लावतो तेव्हा घरामध्ये हा सकारात्मकतेचा ऊर्जा आणत असतो. घरातील वातावरण शुद्ध करतो आणि दिवाळीसारख्या सणामध्ये तर दिव्याचे खूप मोठे महत्त्व आहे. जेव्हा ही आपण दिवे लावतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मकतेची ऊर्जा येते, घर पवित्र होत असतं. दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे, म्हणून शुभकार्यांमध्ये दिवाशिवाय कार्य अपूर्ण मानले जाते. पूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आपण अनेक दिवे लावतो. जेव्हा दिव्याखाली काही एक वस्तू ठेवतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होत असते. जर घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा टिकत नसेल, सतत पैसा उधारी घेण्याची वेळ येत असेल, सतत उसने पासने घेण्याचे काम पडत असेल, तुमच्या कष्टाला यश मिळत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. लक्ष्मी अखंड स्थिर राहण्यासाठी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे. आपल्या घरात सोन्यासारखे दिवस येतील, लक्ष्मी पूजनाचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. हा उपाय आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या वेळेस करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी लक्ष्मी पूजनाचे 5 मानाचे दिवे आपल्याला घ्यायचे आहे. त्या दिव्याखाली तांदूळ ठेवायचे आहे. कुंकू आणि हळद आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहे. त्यानंतर दिवा त्यावर ठेवायचा आहे. तसेच तांदूळ हे समृद्धी, आरोग्य, संपत्तीचे सुद्धा प्रतीक आहे. जेव्हा हे तांदूळ आपण दिव्याखाली ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते. घरात धन, धान्य, भरभराटी होते. तांदूळ हे धान्य पवित्र असल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळाचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहाशी आहे आणि शुक्र ग्रह हा धनासंबंधित आहे. माता लक्ष्मी धनाची देवता आहे. त्यामुळे आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिव्याखाली तांदूळ ठेवले तर लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते. घराची भरभराट व्हायला सुरुवात होते. म्हणून लक्ष्मी पूजनाच्या ठिकाणी दिवा लावणार आहे त्या दिवाखाली तांदूळ आवर्जून ठेवायचे आहे. हे तांदूळ अखंड हवे, त्यामुळे अखंड फळ मिळत असते. त्याचबरोबर प्रत्येक दिव्यात लाही टाकायची आहे. 5 दिवे तुम्ही लावणार त्यावेळेस तुम्हाला तुपाचे दिवे लावायचे आहे. जर तुपाचे दिवे नसेल तर तुम्ही तेलाचे लावू शकता. या दिवशी प्रत्येक घरात देवी लक्ष्मी जात असते, त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या सेवा केल्या जातात किंवा माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टीसुद्धा केल्या जातात. तिथे ती प्रसन्न होत असते. देवीची मूर्ती ज्यावेळेस तुम्ही ठेवता त्यावेळेस अष्टदल कमळ काढा. हळदी कुंकू अर्पण करून मूर्ती त्यावर ठेवायची आहे आणि या दिवशी एक दिवा हा उत्तर दिशेला ठेवायचा आहे. दिव्याची वात ही उत्तरेकडे असेल असा एक दिवा लावायचा आहे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. तिथून लक्ष्मी येत असते. तिला प्रसन्न करण्यासाठी उत्तर दिशेला दिवा लावायचा आहे. दिवा कमीत कमी 12 वाजेपर्यंत चालू राहील एवढे तेल त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे. दिव्यात 2 लवंग टाकून पूजा करायची आहे. या दिवशी स्वयंपाकघरात 2 कापूरवाडी, 2 लवंगा जाळायच्या आहे. यामुळे धनधान्याची कमतरता पडत नाही. लक्ष्मीच्या कृपेने भरभराटी होत असते. वास्तुदोष दूर होत असतात. त्यामुळे तुम्हाला हे उपाय खूप छोटे वाटत असले तरीही याचा अभाव फार मोठा आहे. त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहे. उद्या 108 वेळा आपल्याला लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः असे मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचे आहे. त्यानंतर कुबेर मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं कुबेराय नमः असा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकनला क्लिक करा. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. रामकृष्ण हरी.